ना ग काहीतरी. नाही आई, माझा देव मला येऊन भेटत नाही ना तोपर्यंत मी काय खाणार नाही ग आई. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, देव अजून आलेला नाही. दुसरा दिवस गेला, पिंडेवर उभारायला गेला देव. आज उभा आहे पण व्याकुळ झालेला आहे. भेटायला जायचंय, आपल्याला भेटायला जायचंय, पण पिंडेवरून हलावं ते येणारे जाता येईना, तडी काही येता येईना. आता मात्र तो देव आता तेव्हा येईना. बघता बघता लेकरू 2 दिवस झालं. तिसऱ्या दिवशी 6 वर्षाचं ते लेकरू ते मूर्ती देऊन पडलं. पण अन्नाचा घर सुद्धा खाल्लेला का मला यावं. आणि देवाला भेटायला येणारे वारकरी येत आहेत. त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं गजराबाई आता देवाला भेटण्याकरता समोर गेलेले आहेत. बघतायत गेल्या आणि नतमस्तक झाल्या. पाहतायत आणि वर बघतायत तर मंदिरात पांडुरंग परमात्मा. आता काय करायचं, असं का झालं. खाली बघतायत, वर बघतायत, बाजूला बघतायत, बाहेर निघून गेल्या. तिकडे व्याकुळ होते. 10 वाजता चालू आहे. सावता महाराज म्हणतात अरे देवा पांडुरंगा तुला करुणा येईल का नाही रे देवा. माझ्या नागू करता येणार रे देवा, माझ्या नागू करता येणार देवा. कनवाळी कृपाळू रे तू एवढं जाणार. येणाऱ्याला दर्शन नाही देवा. महाराजांनी सांगितलं ऐका ऐका. गजराबाई त्याच्या समोर निघालेले ते वारकरी जे गर्विष्ठ होते ते वारकरी देव दिसताना देव दिसताना देव देवळात नाही देव देवळात नाही म्हणावं तर आज वाटतं देवाने यांना दर्शन झालेलं नाही. रामदेव महाराज ज्ञानोबाराया मंदिराच्या दिशेने आले. दोघंही मंदिराच्या दिशेने देवाची लीला नाही. दोघंही मंदिराच्या दिशेने आले. नामदेवराया आमच्या बरोबर असतात. आम्हाला देव दिसला नाही असं शक्य नाही. चला मी तुम्हाला देवाचं दर्शन करून देतो. देव माझा जिगरी आहे जिगरी दिवाळे. आम्ही सगळं खेळलेलो बागायले. देव मी गेल्यावर तुम्हाला दर्शन. नामदेवरायांचा मी जागृत झाला. आता मी पण असं निर्वहन करायचे. सावकाच्या पुरीला सुद्धा भेटायला जायचंय. म्हणून नामदेवराया ज्ञानोबाराया आणि गजराबाई आणि अन्य वारकरी मंदिरामध्ये टाळी वाजवा. मंदिरामध्ये गेले. मंदिरात पोचले. एक सारखी टाळी. मंदिरामध्ये पोचले. मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराज नामदेवराया बघतायत, खाली बघतायत, वर बघतायत. रावणामध्ये देव असं कसं झालं देवा. काय चुकलं आमच्याकडून, काय चुकलं. आम्हाला काय दिसत नाही तू, आम्हाला काय दिसत नाही. इकडे व्याकुळता आणि करुणा चालू आहे. कोणाला भेटण्याकरता देवाला भेटण्याकरता. देवाची लीला बघा. देवानं आता मात्र व्याकुळ झाले. त्याच्या नागूकडे जायचं ठरवलं. ऐका ऐका ज्ञानोबारायांनी लक्ष दिलं. ज्ञानोबाराय म्हणाले देव रावळा देव देवळा. जे आले चांगल्या मनाने त्यांच्यासाठी देवळात आहे, पण जे चुकले त्यांच्यासाठी देव देवळात. मग कुठे ज्ञानोबाराय म्हणाले ऐका शांत व्हा. शांत झाल्यावरती लक्ष दिलं. श्वास घेतला मोठा. बघा बघा त्या दिशेवरून काय होतोय. तुळशीचा वास येतोय. तुळशी चंदनाचा वास येतोय. माझा देव. मग काय नाही सगळ्यांनी काय करायचं. तिकडे तुळशी चंदनाचा वास येतोय तिकडे चालायला लागायचं. ऐका देव पाहिला आलेली दिंडी कुठं पंढरपुरात. आता निघाली ज्ञानोबाराया नामदेव महाराज आणि गजराबाईंच्या मागे कुठं हे आरणगावाकडे रस्ता धरला. आता आमच्या गावाकडे रस्ता जातो. आमच्या घरी गेला का काय देव. देवाने आम्हाला रावळा ठेवते. कोण म्हणतंय देव रावळा नुकता महाराज. देव यांच्या मनात सुद्धा नव्हता. ऐका मीपणाचा गर्व झाला. चुकीच्या लोकांचा संघ झाला. त्यांच्या बरोबर ते खेळत होता बागडत होता. त्यांना सुद्धा देव दिसला नाही. ऐका ऐका तशा दिशेने गेले. बघताय पोचले. बघता बघता सावताच्या रानामध्ये पोचले. सावताच्या माळ्यामध्ये पोचले. सावताच्या घरामध्ये पोचले. ऐका ऐका देव अगोदरच शिवून ठेपला होता. सावता माझ्या तुमच्या लेकरालाही भेटायचंय, पण ऐका ना माझ्या मागे जोर लागले मला लपवा. पण अशा ठिकाणी लपवा की तिथं कुणी मागणार. माझ्याकडे जागा नाही. वेळा घेतला तर
आजच्या पिवळा पिकांवर बघितला आहा सांगता बाबा देव तुमच्या हृदयी मंदिरी हा तुमच्या हृदयामध्ये तुमच्या पोटाते देवाला बाहेर बोलवा साक्षात सावळे तर ब्रह्म प्रगट झाले नागूला हातावरती घ्यावं डोक्यावर हात फिरवावा नागू मी तुझ्या भेटी करता आलो ऐका क्षणार्थ नामदेव महाराजांचा गर्भहरण झालं ऐका ती गजराबाई होती ती गर्भहरण झालं देवाला भेटायचं असेल तर वारे न चालता फक्त देवाच्या बद्दल आपल्या मनामध्ये भाव असायला लागतो आपण नागूला जागृत केलं ऐका सावता बाबा पुढे सर्वांना सगुण स्वरूपात चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन दिलं तुला सावता महाराज की तुला सावता महाराज की हे कुणामुळं घडलं अरे सगळं सावता महाराजांमुळं घडलं महाराज म्हणून सांगतो सावता सागर प्रेमाचे सागर आणि त्या सावता सागराने सर्वांनी आता मात्र काय केलं भजन चालू केलं काय बाबा तेव्हा पांडुरंगा तू आमच्या समोर साक्षात उभा राहिला मग आम्ही सर्व तुझा भजन करू म्हणून सर्वांनी आता हात वर करायचे आणि सर्वांनी त्या पांडुरंग परमात्मा चतुर्भुज स्वरूपामध्ये तो उभा आहे सावता बाबा तुमच्याकडे बघताय आणि आपण सर्व त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करतोय विठोबा